महाराष्ट्राने RSS पासून सावध राहिलं पाहिजे. RSS महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं षडयंत्र करत आहे. अनेक आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी जातीय दंगली घडून दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात होऊ शकतं. सोशल मीडियात वातावरण बघता RSS महाराष्ट्राला दंगलीच्या उंबरठ्यावरती उभा करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतोय. परंतु त्यांचा अजेंडा समाजाने ओळखलेला आहे. समाज त्याला बळी पडत नाही. म्हणून अनेक प्रयत्न केले तरी दंगल काय भडकत नाही. दंगलीमध्ये समाज होरपळतो. 50,000 तरुणांचं आयुष्य भीमा कोरेगाव दंगलीनंतर उद्ध्वस्त झालं. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही. त्याच्यामुळे दंगल ही कायम शोषितांच्या मुळावर उठलेली असते. अशा बलिदानातून कोणतीही क्रांती घडत नाही याची पूर्ण जाणीव समाजाला झाल्यामुळे जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असलेला RSS आणि RSSच्या अदृश्य शक्ती यांना आता यश येत नाही. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने समाजानं सतर्क राहावं. कोणत्याही दंगलीत समाजाची कोणतीही सामाजिक क्रांती होत नसते. त्यातून हानीच होते आणि ही हानी शोषित घटकांसाठी अनेक वर्ष त्याचे चटके लागत असतात. आजही मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो तिथं काही तरुण मला भेटतात आणि भीमा कोरेगाव दंगलीमध्ये 307 सारखे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ते तारकी करतायत असं ते सांगतात. राज्य सरकारने हे गुन्हे पाठीमागे घेतले नाही कारण ते दलित तरुणांवरती होते. मुळात दलित तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच दंगली रचल्या जातात. सोशल मीडियातलं सध्याचं वातावरण पाहता सलोखा बिघडत चाललाय. जाती जाती एकामेकासमोर उभा राहिल्यात आणि फेक अकाउंट हँडलर हे कोणत्या तरी पक्षाच्या IT कार्यालयातून चालवले जात आहेत का अशी सुद्धा शंका निर्माण झालेली. त्याच्यामुळे सावध राहा. सोशल मीडिया ही दंगल भडकवण्यासाठी कारण होऊ शकते. RSS पासून सावध राहा. RSSच्या हस्तकांपासून सावध राहा आणि कितीही प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी दंगल घडू नका असं मी जाहीर आवाहन करतो. हा काळ बारकाईने बघायचा आहे. हा काळ सावधानतेचा आहे आणि ती सावधगिरी आजपर्यंत समाज म्हणून शोषित घटक म्हणून आपण बाळगली त्याला मी जयभीम करतो. आणि RSSने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही त्याला बळी पाडणार नाहीत. हे जे तुम्ही चित्र दाखवलं तो असणारा RSSचा खरा पराभव आहे.